लाडक्या बहिणींमुळे सत्तेत आलो असं छान कौतुक केलं तुम्ही. काल म्हणाले होते अडचणीत आलोय लाडक्या बहिणी या योजनेमुळे, काय होतं निधीची ते काल चुकीचं त्यांनी म्हणजे आता तुम्ही लाडक्या बहिणींना सांभाळून जो काय आम्हाला निधी दिला जाणार आहे तो आम्ही समजून घ्यायला पाहिजे. कारण लाडक्या बहिणींना यातनंच आमच्याकडे निधी दिला जाणार. लाडक्या बहिणींमुळे अडचणीत आलो नाही आहे. विकास कामाला थोडं पाठीपुढे होतोय त्याचा आम्ही पण समजून घ्यायला पाहिजे आणि जनतेने पण समजून घ्यायला पाहिजे. कारण प्रत्येकाच्या घरातली एखादी ना एखादी महिला लाडकी बहीण आहेत ना आमच्या बरोबर. पण ज्या विभागाचा निधी काढला जातो तो सुद्धा लोकांसाठीच वापरला जाणार होता ना. समाज कल्याणचा निधी घ्या तुम्ही, समाज कल्याणच्या निधी समाजात. परवा त्यांनी खुलासा केलाय की आम्ही कुठल्याही खात्याचा निधी काढला नाही आहे. आम्ही काय तुम्हाला सांगितलं, जर निधी आमचा एखाद्या वेळेला कोणाचा कमी जास्त करायचा असेल तर आम्हाला त्याच्यामध्ये विश्वासात घ्या की अशा अडचण आम्ही समजू शकतो ना. शेवटी आम्ही पण सत्तेत आलो, आम्ही पण मंत्री आहोत, म्हणजे आमची पण जबाबदारी आहे. एकट्या अर्थमंत्र्यांची अशातला भाग नाही आहे, तर आमची पण जबाबदारी असं आहे. पण आता काय आहे, तुम्हा लोकांना कसे शब्द फिरवता येतात आम्हाला ते नाही बोलतो. आम्ही नाही फिरवत, पण शिंदे आणि खर्चाचे पैसे जास्त चाललेत ना. असं नाही होणार. मंत्र्यांची कामं सुद्धा शिंदे गटाच्यात संपवली जात आहेत. त्यात आम्ही बसून ठरवू का असेल तेवढी काळजी करू. सातत्याने टार्गेट होत आहे. संजय शिरसाट, संजय राठोड आणि जे टार्गेट होणारे मंत्री ते सुद्धा शिवसेनेचीच आहे. जे काम करतात ते टार्गेट होते. जर काही कामं ठोस पद्धतीने करणार असतील तर काय अडचण नाही ना. आणि ठीक आहे ना, थोडं 19-20 आम्ही समजून घेतो ना. पण भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यावर चौकशी करण्यात वावगं काय नाही. भ्रष्टाचाराचे जर आरोप कोणावरती असे होत असतील त्यांनी देखील चौकशी करावी. त्याला आम्ही सामोरं जाऊ, त्याबद्दल काही दुमत असल्याचं कारण नाही. लोक कामाच्या संदर्भात बोलताय. असं बोलले की पुढच्या गाडीत आम्ही होतो मात्र आम्हाला मंत्रीपद दिलं गेलं नाही. मागच्या गाडीतून आलेले होते त्यांना मंत्रीपद झालं ना, जुनं झालं ते. म्हणजे वस्तुस्थिती आम्ही काय नाही, खंत नाही. आम्ही वस्तुस्थिती काय सांगितली की जे साहेबांच्या सोबत आम्ही सर्व बरोबर होतो आणि त्यावेळेला काही वेळेला ज्यावेळेला आमचा नेता संभ्रमात आहे त्यावेळेला आम्ही नाही समजून घ्यायचो तर कोणी समजून, म्हणून आम्ही थांबलो होतो. आम्ही स्वतःच सांगितलं ना की आम्हाला साहेब नाही बोलले तुम्ही थांबताय का. जेव्हा साहेबांनी आम्हाला विचारले शेट आपण काय करायचं, ज्यावेळेला अशा काही गोष्टी जर आमच्यासारखा मावळा जर नाही समजू शकत तर आम्ही कसले शिवाजी महाराजांचे मावळे. निधीचा असा प्रश्न आहे कारण ज्या वेळेला निवडणुकीला आम्ही शब्द दिलेला आहे तो शब्दाची आता पूर्तता करणं आमचंही काम आहे, कर्तव्य आहे. आता त्या आमच्या लाडक्या बहिणींना सांभाळून आम्हाला हे करायचं आहे. आणि येणारे आता जून महिन्याच्या एंडिंगला आता अधिवेशन आमचं होतंय, त्या अधिवेशनामध्ये आम्ही ही तरतूद करून घेऊ. संजय शिरसाटावर आरोप झाले माध्यमातून संजय शिरसाटांवरती जर आरोप झाले, संजय शिरसाट आता चाललेत वकिलांकडे, ज्याने आरोप केलेले त्याच्यावरती दावा ठोकायला. वारीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या राजकीय वारसदाराचं प्रमोशन करताय अशी एक चर्चा सुरू आहे. तुमच्या मुलाला वारीच्या माध्यमातून तुम्ही लॉन्च करताय राजकीय करिअर घडवण्यासाठी, काय सांगा. असं नाहीये. काय आहे, जो युवा वर्ग आणि आमच्या मतदारसंघातले लोक होते त्याच्यामुळे त्यांची जी काही फील्ड होती, टीम होती, त्या लोकांना जवळजवळ काल 2,500 लोकांना आम्ही वारी घडवली. तर ते घडवत असताना त्यांच्या बरोबरच्या मित्रमंडळींनी त्यांना बोलवलं होतं. चांगलं वाईट काय त्याच्यामध्ये, पांडुरंगाचं दर्शन झालं, रुक्मिणी मातेचं दर्शन झालं, लोकांचं दर्शन झालं. लोकांनाही कळलं की भरतशेठ जे काम करते त्यांच्या पावलावर पाऊल टाकून तर त्यांचा मुलगा काम करत असेल ते चुकीचं आहे. पांडुरंगाच्या आशीर्वादाला लॉन्चिंग तर नाही ना. होईल ते बी पांडुरंगाला पण समजतंय की बाबा आपला भक्त कसा आहे आणि काय आहे. जर आम्ही निस्वार्थी काम करत असेल तर पांडुरंग आमच्याकडे. पालकमंत्री पदाचा तिढा तो पण सुटेल ना. तो काय गणित आहे तो ईश्वर सोडवतोय आणि मला वाटतं लवकर सुटेल. आपण पालकमंत्री म्हणून समोर येणार काही दिवसात 100% यायलाच पाहिजे. शेवटचा प्रश्न, आज सरपंच परिषद झाली त्याचं श्रेय कोणाला देता तुम्ही, त्यांनी घेतली एवढ्या लोकांना बोलवलं. नाही, सगळ्यांना बोलून त्यांच्या काही अडचणी होतात त्या मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तर बाळासाहेब सानप त्यांचे सर्व सहकारी, आमचे काही अधिकारी या सगळ्यांनी मिळून ही परिषद घेऊन यशस्वी.